टॉप 9 बातम्या पाहूयात। डबेवाल्यांना 25 लाखांमध्ये 500 चौरस फुटांचं घर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। पंतप्रधान आवास योजना आणि इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून हा परवडणारा गृहनिर्माण प्रकल्प राबवला जाणार। मुंबईमध्ये मालमत्ता धारकांना कर भरण्यास मुदतवाढ, बिलांच्या छपाईला विलंब आणि टपाल खात्याच्या प्रक्रियेमुळे बिलांच्या वितरणाला उशीर। 1 नोव्हेंबरपर्यंत मालमत्ता कर भरण्यासाठी मुदतवाढ। मुंबईच्या चांदिवलीमध्ये नागरिकांना पाणी उकळून आणि गाळून पिण्याचं आवाहन। नव्या पाण्याच्या टाकीतून पाणी पुरवठा होणार असल्यानं नागरिकांना सुरुवातीचे काही दिवस पाणी उकळून पिण्याचं आवाहन पालिकेनं केलंय। 19 ऑगस्टपासून पाणी पुरवठा नव्या टाकीतून होणार। आज रात्री 12 वाजल्यापासून कोस्टल रोड 24 तास सुरू राहणार। मुख्यमंत्र्यांची घोषणा। तरुणांनो, गाडी चालवताना काळजी घ्या, स्टंटबाजी कराल तर सीसीटीव्हीची नजर आहे, फडणवीसांचा इशारा। कोस्टल रोड जवळचं 5.5 किलोमीटरचं विहार क्षेत्र नागरिकांसाठी खुलं। 4 पादचारी भुयारी मार्ग देखील सुरू। पीयूसी इन्शुरन्स नसताना सुद्धा 15 वर्षांपेक्षा जुनी वाहनं स्क्रॅप करता येणार। जुन्या वाहनांच्या स्क्रॅपिंग प्रक्रियेमध्ये मोठा बदल। प्रलंबित रोड टॅक्स आणि ई चलन भरल्याशिवाय मात्र वाहन स्क्रॅप करता येणार नाही। राज्यामध्ये वाहन स्क्रॅपिंगसाठी लवकरच आणखी 5 केंद्र। अभिनेत्री कृती सेनननं खरेदी केला 78 कोटींचा फ्लॅट। वांद्र्यामधल्या पाली हिल परिसरामध्ये कृतीचं नवीन घर। आलिशान इमारतीच्या 14व्या आणि 15व्या मजल्यावर खरेदी केला आलिशान फ्लॅट। पुण्याहून नागपूर कोल्हापूरला जाणाऱ्या एक्सप्रेसला 4 जनरल डबे वाढवण्यात येणार। 5 सप्टेंबरपासून 4 जनरल डबे वाढवण्याचा निर्णय। पुण्याहून नागपूर कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा। पिंपरी चिंचवडमध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ। शहरामध्ये डेंग्यूचे 33 तर मलेरियाचे 27 रुग्ण आढळले। मागील 14 दिवसांमध्ये 12 जणांना डेंग्यूची लागण।